हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो MST-CIT 2024च्या बॅचसाठी तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग म्हणजेच तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस आजपासून सुरू झाली आहे. 16 जानेवारीपासून ते 1 मार्चपर्यंत ही तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू असणार आहे. ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही कधी पण तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. आता जर तुम्हाला MST-CIT 2024ची एक्झाम द्यायची असेल तर त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, काय काय डिटेल्स तुम्हाला फिलअप करावे लागतात, काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत, कोणती मिस्टेक नाही करायची आहे, तर हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो ही व्हिडिओ कम्प्लिटली शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच मी तुमच्या सीडच्या रिगार्डिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी अपलोड करत असतो. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सीडीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. ही एक सीडीची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. त्यावर क्लिक करून तुम्ही ह्या वेबसाईटवर येऊ शकता. आता इकडे आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला बघायला मिळेल कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक टॅब ओपन होईल. तर ह्या टॅबमध्ये तुम्हाला साइन इन करायला सांगेल. बट अजून आपण सीडच्या पोर्टलवर कुठलंही अकाउंट बनवलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे आपण ह्या न्यू युजरच्या इथे रजिस्टर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय काय तुमचे पर्सनल डिटेल्स विचारेल. तर हे सगळे तुम्हाला पर्सनल डिटेल्स फिलअप करायचे आहेत. आता एक लक्षात ठेवा की इकडे जे पण तुम्ही डिटेल्स फिलअप कराल हे तुम्ही नंतर चेंज नाही करू शकत, कारण की चेंज करायला पण भरपूर काही काही प्रॉब्लेम्स येतात. तर त्याच्यामुळे आता जे पण काय भराल ते सगळे इन्स्ट्रक्शन वाचून तुम्हाला केअरफुली फिल करायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी आणि पासवर्ड विचारलं. आता ईमेल आय डी जो तुमचा व्हॅलिड असेल तर तोच ईमेल आय डी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि पासवर्ड ईमेल आय डीचा एंटर नाही करायचा आहे, की जो तुम्ही ईमेलचा पासवर्ड ठेवला आहे तो तुम्हाला पासवर्ड इथे एंटर नाही करायचा आहे. तुम्हाला कस्टमाइज सीडीसाठी एक नवीन पासवर्ड बनवायचा आहे. आता तो पासवर्ड तुम्ही कसाही बनवू शकता, फक्त त्याच्यामध्ये काय काही युनिक लेटर्स किंवा काय काही सिम्बॉल्स वगैरे असले पाहिजेत. जसे तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन दिले तर ते तुम्ही असं फॉलो करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचं आहे. आता पासवर्ड तुम्ही एकदम स्ट्रॉंग क्रिएट करून ठेवा, कारण की बरेचसे सीडीचे अकाउंट्सचे पासवर्ड खूप सिम्पल असतात. जर तुम्ही सायबर कॅफेमध्ये गेलात तर सायबर कॅफेवाले डायरेक्ट ABCD@123 असे एकदम सिम्पल पासवर्ड ठेवतात. तर त्याच्याने काय होतं की दुसरी मुलं पण तुमचं अकाउंट ॲक्सेस करू शकतात. तर त्याच्यामुळे तुमचा पासवर्ड जो आहे हा तुम्हाला स्ट्रॉंग सेट करायचा आहे आणि ज्या पण ईमेल आय डीने आणि पासवर्डने तुम्ही रजिस्टर करताय तो ईमेल आय डी आणि पासवर्ड कुठेतरी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण की जेव्हा पण तुम्ही सीडीच्या वेबसाईटवर लॉग इन करता तर तुम्हाला हेच विचारलं जाईल की तुमचा ईमेल आय डी काय आहे आणि पासवर्ड काय आहे. जर तुम्हाला तुमचं ईमेल आय डी आणि पासवर्ड माहिती असेल तरच तुम्ही पुढे प्रोसीड करू शकता. सो त्याच्यामुळे ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्हाला कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तोच तुम्हाला पासवर्ड कन्फर्मसाठी ते परत तसंच एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर जो पण तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आता एक लक्षात ठेवा की जो पण तुम्ही मोबाईल नंबर एंटर कराल तो तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर असला पाहिजे. त्याच्यामध्ये रिचार्ज वगैरे असं करून ठेवा, कारण की थ्रूआउट दी CET प्रोसेस परत तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी तुमचा हा मोबाईल नंबर लागणार आहे. कारण की जेवढे पण CETचे नोटीस येतात, काय काही इन्स्ट्रक्शन येतात ते तुमच्या SMS वर पण येतात. तर त्याच्यामुळे जो तुमचा मोबाईल नंबर चालू आहे, जो तुम्ही परमनंट तुमचा मोबाईल नंबर आहे, तर तोच मोबाईल नंबर तुम्हाला इकडे एंटर करायचा आहे. कारण की बरेच मुलं मोबाईल नंबर इथे एंटर करतात वेगळा, त्याच्यानंतर तो मोबाईल नंबर बंद पडतो आणि जेवढे पण इन्स्ट्रक्शन आहेत, नोटीस आहे, तर त्या मोबाईल नंबरवर जातात आणि ते मुलांना मिळत नाहीत. सो ही चुकी तुम्ही नका करू, ठीक आहे. जो तुमचा परमनंट मोबाईल नंबर आहे ज्याच्यामध्ये रिचार्ज वगैरे आहे तर तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथे एंटर करायची आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. आता पटकन मी हे सगळे डिटेल्स फिलअप करून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो. आता एकदा सगळे डिटेल्स ते फिलअप केल्यानंतर रजिस्टर ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इथे इंटरफेस बघायला मिळेल. आता ह्या इकडे तुमचे अजून काही काही डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला काय दिलं आहे, पर्सनल डिटेल्स. तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या फादरचं नेम इथे एंटर करायचं आहे. फादर्स नेम त्याच्या पुढे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे हे पण तुम्हाला बघायचं आहे. फर्स्ट नेम ओनली, म्हणजे फादरचं फक्त तुम्हाला फर्स्ट नेम एंटर करायचं आहे, तुम्हाला सरनेम एंटर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर मदर्स नेम फर्स्ट नेम ओनली, मदर्सचं जे पण फर्स्ट नेम आहे तेच तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला सरनेम एंटर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर, तुमचं जेंडर काय आहे तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कुठल्या रिलिजनमध्ये बिलॉंग करता तर ते रिलिजन तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे. इकडे मी रिलिजन सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या रिजनमधनं बिलॉंग करता तर ते रिजन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. रुरल और अर्बन इथे तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मदर टंग, तुमची मदर टंग काय आहे तर ती मदर टंग तुम्हाला इकडे सिलेक्ट करायची आहे. मदर टंग सिलेक्ट केल्यानंतर तुमची नॅशनॅलिटी काय आहे तर ऑफकोर्स इंडियन. त्याच्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम काय आहे तर ती तुम्हाला ह्याच्यापैकी सिलेक्ट करायची आहे. आता जे तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवरती ॲन्युअल फॅमिली इन्कम दिलेली असेल तर ती इन्कम तुम्हाला इकडे सिलेक्ट करायची आहे.
बट जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल, म्हणजे व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट नसेल, तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड नाही करावं लागेल. सो जे पण तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवरती ॲन्युअल फॅमिली इन्कम दिलेली असेल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ते झाल्यानंतर मॅरिशियल स्टेटस, तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सो मॅरिड असाल तर मॅरिड पण सिलेक्ट करू शकता, ओके. अनमॅरिड असाल तर अनमॅरिड सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट ॲड्रेस तुम्हाला फिलअप करायचा आहे. ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2 ही तुम्हाला कंपल्सरीली फिलअप करायची. आता जिथे पण तुम्ही ते रेड कलरचा स्टार दिलेला आहे तर त्या तिकडे तुम्हाला कंपल्सरी जे पण काही डिटेल्स आहेत हे तुम्हाला फिलअप करायचे आहेत. ज्या तिकडे रेड कलरचा स्टार नाही दिला आहे ते तुम्ही ऑप्शनला सोडू शकता, म्हणजे नाही फिलअप केलं तरी पण चालेल. सो ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2 हे तुम्हाला कंपल्सरीली फिलअप करायचं आहे. ॲड्रेस लाईन 3 नाही फिलअप केलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये बिलॉंग करता, महाराष्ट्रामध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही इतर कुठल्या स्टेटमध्ये बिलॉंग करत असाल तर ते तुम्ही इथे स्टेट सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधून बिलॉंग करता तर ते डिस्ट्रिक्ट तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे मी मुंबई सिटी सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर तालुका, तुम्ही कुठल्या तालुक्यातून बिलॉंग करता. आता जे पण तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट कराल त्याप्रमाणे ते तुम्हाला तालुका दाखवलं जाईल. आता सपोज जर इथे मी जळगाव सिलेक्ट केलं तर जळगावमध्ये कुठले कुठले तालुका आहेत तर ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल. सो जे पण तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करताय त्याप्रमाणे ते तुम्हाला तालुका पण सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर सपोज मी हे सिलेक्ट केलं, तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विलेज, तुम्ही कुठल्या विलेजमधून बिलॉंग करता तर ते विलेज तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या विलेजचा पिनकोड काय आहे तर जे पण काय असेल पिनकोड तर तो तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर STD कोड नाही सिलेक्ट केला तरी पण चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर फोन नंबर, जो पण तुम्ही फोन नंबर आधी फिलअप केला होता तर तोच फोन नंबर तुम्हाला इकडे फिलअप करायचा आहे. आता हे सगळं फिलअप करून झाल्यानंतर तुम्हाला इकडे काय दिलं आहे, सेम ॲज परमनंट ॲड्रेस, म्हणजे जो पण तुम्ही ॲड्रेसवरती फिलअप केला आहे तोच जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर तुम्हाला ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स पण ऑटोमॅटिकली फिलअप होऊन जाईल. जर तुमच्याकडे अजून दुसरा कुठला ॲड्रेस असेल तर ह्या इकडे तुम्हाला टिक नाही करायचं आहे, तुम्हाला दुसरा तुमचा सेकंडरी ॲड्रेस ह्या इकडे तुम्हाला फिलअप करायचं आहे. ठीक आहे. तिथे मी सेम ॲज परमनंट ॲड्रेस सिलेक्ट करतो. सो ऑटोमॅटिकली सगळे डिटेल्स फिलअप होऊन जातील. आता त्याच्यानंतर अदर डिटेल्स, तुम्हाला अजून काय काय डिटेल्स विचारले आहेत. सगळ्यात पहिले काय दिलं आहे, आर यू डोमिसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे डोमिसाईल आहात का. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे डोमिसाईल असाल तर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल असाल तर येस सिलेक्ट करायचं आहे, जर नसाल तर नो सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. सो जे पण तुमचे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल महाराष्ट्रामधून असेल तर तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. बट तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड नाही करावं लागणार, सो टेन्शन नका घेऊ. त्याच्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स, तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमधून बिलॉंग करता का तर येस ऑर नो हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही मायनॉरिटीमधून बिलॉंग करत असाल तिकडे तुम्हाला येस करायचं आहे. त्याच्यानंतर अजून काय काय तुम्हाला डिटेल्स विचारत जातील तुमच्या मायनॉरिटीच्या रिगार्डिंग, लाईक तुमची लिंग्विस्टिक मायनॉरिटी काय आहे, रिलिजियस मायनॉरिटी काय आहे तर ते तुम्हाला विचारत जाईल. जर तुम्ही मायनॉरिटीमधून बिलॉंग नसाल करत तर इकडे तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, तुम्ही PWD कॅन्डिडेट आहात का, येस ऑर नो. जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला इकडे येस सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक डिटेल विचारलं जाईल की तुम्ही कुठल्या टाईपची डिसॅबिलिटी आहे तुम्हाला तर ती तुम्हाला इथे टाईप सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही PWD कॅन्डिडेट नसाल तर इकडे तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे 10वीचे डिटेल्स मला फिलअप करायला येईल, लाईक तुमचे 10वीचं पासिंग इयर काय होतं तर ते तुम्हाला पासिंग इयर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पासिंग इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज मिळाले होते तर ते पर्सेंटेज तुम्हाला इकडे एंटर करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमच्या 10वीचं बोर्ड कुठलं होतं, तुम्ही कुठल्या बोर्डामध्ये तुम्ही 10वीची एक्झाम दिली आहे तर ते बोर्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 10वीचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे की कुठल्या स्टेटमधनं तुम्ही 10वीची एक्झाम पासआउट झाले आहेत तर ते तुम्हाला ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आर यू अपिअरिंग ऑर अपिअर्ड फॉर 12th HSC डिप्लोमा एक्झाम इन 2024, म्हणजे तुम्ही ह्या वर्षी 12वीची एक्झाम देणार आहात का, येस ऑर नो, तर ह्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही ह्या वर्षी 12वीची एक्झाम देणार असाल तर तुम्हाला येसवर सिलेक्ट करायचं आहे. जर तुमची 12वीची एक्झाम मागच्या वर्षीच झाली असेल, तुम्ही ड्रॉप घेऊन परत ह्या वर्षी CEDची एक्झाम देणार असाल तर तुम्हाला इकडे नोवर सिलेक्ट करायचं आहे, कारण तुमची 12वीची एक्झाम ऑलरेडी झालेली आहे. तर त्याच्यानंतर तुमच्या 12वीचे काय काय अजून तुम्हाला डिटेल्स विचारले जातील, लाईक कुठल्या वर्षी तुम्ही 12वीची एक्झाम पासआउट झाला होता, परत तुमच्या 12वीच्या एक्झामचं बोर्ड कुठलं होतं, तुमचे किती मार्क्स होते, तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला विचारलं जाईल. जर तुम्ही 12वीची एक्झाम ह्या वर्षी देणार असाल, 2024मध्ये तुम्ही 12वीची एक्झाम देणार असाल तर तुम्हाला इकडे येसवर सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता हे सगळे डिटेल्स तुम्हाला फिलअप करून झाल्यानंतर सगळे तुम्हाला क्रॉस चेक करायचे आहेत
काय जर तुम्ही मिस्टेक केली असेल तर लगेच ती तुम्हाला ह्याकडेच करेक्ट करून घ्यायची आहे. कारण की जर तुमची आता काही मिस्टेक झाली तर पुढे ती करेक्ट करण्याची खूप म्हणजे प्रॉब्लेम येतो, लगेच ती करेक्ट होत नाही. सो त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही क्रॉस चेक करून घ्या की जे पण तुम्ही फिलअप करताय तर ते सगळं बरोबर आहे की नाही. जर काय चुकीचं असेल तर लगेच ते करेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता हे सगळे मी फिलअप करून घेतो आणि ह्याच्यानंतर काय स्टेप आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो. आता सेव्ह चेंजेस ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा काही इंटरफेस बघायला मिळेल. आता ह्या इकडे तुम्हाला रजिस्टर नाऊ ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या सीडीचं ऑप्शन बघायला मिळेल की तुम्हाला कुठल्या सीडीला अप्लाय करायचं आहे. MST सीडीला अप्लाय करायचं आहे, MBA सीडीला अप्लाय करायचं आहे की इतर कुठल्या सीडीला अप्लाय करायचं आहे. तर आपल्याला MST CD 2024ला अप्लाय करायचं आहे. तर तो ऑप्शन तुम्हाला पहिलाच दिलेला आहे, तर ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक इन्स्ट्रक्शनचा पेज ओपन केला जाईल. आता ह्या पेजवर जेवढी पण काही इन्स्ट्रक्शन दिलेली आहे तर हे सगळी तुम्हाला वाचायची आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण दिली आहे, मराठीमध्ये पण दिली आहे. आता हे सगळं वाचून झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचे जेवढे पण काही डिटेल्स तुम्ही आधी भरले होते तर ते सगळे डिटेल्स तुम्हाला इकडे दाखवले जातील. आता ह्या इकडे तुम्हाला फक्त डिटेल्स दाखवले जातील. इकडे तुम्ही कुठलेही डिटेल्स तुमचे एडिट नाही करू शकत. तुम्हाला जर नाव एडिट करायचं असेल तर इकडे तुम्ही एडिट नाही करू शकत. ठीक आहे, सो जेवढे पण काही डिटेल्स तुम्ही भरले होते तर ते सगळे डिटेल्स तुम्हाला इकडे दाखवले जातील. तर सगळं तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यायचं आहे की सगळे जे पण तुम्ही भरले आहेत तर ते सगळं बरोबर आहे की नाही, हे सगळं इकडे तुम्हाला परत बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलं आहे एंटर सिक्युरिटी पिन गिवन बिलो. हे इकडे जे पण काही सिक्युरिटी पिन दिली आहे हे सगळं तुम्हाला इकडे एंटर करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही जो पण काय मोबाईल नंबर एंटर केला होता त्या मोबाईल नंबरवर एक OTP सेंड केला जाईल. तर तो जो पण काय OTP आहे तर तो तुम्हाला ह्याकडे फिल करायचा आहे. तर मी इकडे OTP फिल करतो. OTP फिल करून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता एकदा तुम्ही व्हेरीफाय OTP ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. आता ह्या विंडोमध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. हा रेड कलरमध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. तर हा तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे, कारण की हा पण एक इम्पॉर्टंट नंबर आहे जो तुम्हाला फ्युचरमध्ये लागणार आहे. तर हा तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर नोट डाऊन करून ठेवायचा आहे. जो पण तुम्ही पासवर्ड सेट केला असेल तर तो पासवर्ड तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. आणि ज्या पण ईमेल आय डीने तुम्ही रजिस्टर केलं होतं तर तो ईमेल आय डी पण तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. ह्याच्यासोबतच तुमच्या व्हॉट्सॲपवर पण मेसेज येईल CED सेलकडनं की तुमचा ॲप्लिकेशन नंबर हा आहे. ज्या पण नंबरने तुम्ही रजिस्टर केलं होतं जर त्या नंबरचा व्हॉट्सॲप असेल तर त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सॲपवर एक मेसेज येईल की तुमचा ॲप्लिकेशन नंबर हा आहे, तुमच्या नावासकट तो मेसेज येईल. तर त्या मेसेजला पण तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये पण तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. सो तो पण मेसेज तुम्ही सेव्ह करून ठेवा. आता ह्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता प्रोसीडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस बघायला मिळेल. इथे वरती तुमचे काही डिटेल्स दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय काही स्टेप्स दिलेले आहेत. आता हे स्टेप्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आपण स्टेप नंबर 1 कंप्लीट केलेली आहे तर त्याच्यामुळे आपल्या इथे कंप्लीट दिलेलं आहे स्टेटस. पण आपल्या स्टेप नंबर 2 इनकम्प्लीट दिलेली आहे आणि बाकीचे स्टेप्स पण आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर जी पण काही स्टेप नंबर 2 आहे त्याच्यासमोर इनकम्प्लीट दिलं आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून काही काही डिटेल्स भरायला लागतील. सगळ्यात पहिले आहे डोमिसाईल अँड कॅटेगरी डिटेल्स. आता डोमिसाईलचे डिटेल्स आपण ऑलरेडी भरले होते तर त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्या इथे सिलेक्टेड आलेलं आहे. आपण डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र आहोत की नाही हे ऑलरेडी आपण सिलेक्ट केलं होतं, सो इथे सिलेक्टेड आहे. आता त्याच्यानंतर कॅटेगरीचे डिटेल्स आपण आधी भरले नव्हते तर त्याच्यामुळे आपल्याला आता कॅटेगरीचे डिटेल्स भरावे लागतील. कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून लाय करताय तर ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. ओपन, SC, ST, DTVJ, NT, OBC, SBC. तर जी पण तुमची काही कॅटेगरी असेल तर ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. आता जर मी ते ओपन सिलेक्ट केलं तर त्याच्यानंतर युअर फॅमिली इन्कम, जी पण आपण ॲन्युअल फॅमिली इन्कम ऑलरेडी सिलेक्ट केली होती तर ती तुम्हाला फॅमिली इन्कम दाखवली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही EWSमधून बिलॉंग करता की नाही. आता जर तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते येस ऑर नो इथे सिलेक्ट करू शकता. म्हणजे जर तुम्ही EWSमधून लाय करत असाल तर येस सिलेक्ट करू शकता, जर नसाल करत तर नो इथे सिलेक्ट करू शकता. ते तुम्ही जर नो सिलेक्ट केलं ते तुम्हाला कुठलं ऑप्शन नाही बघायला मिळणार. पण जर मी इथे येस सिलेक्ट केलं तर तुम्हाला EWSच्या अजून काही काही डिटेल्स बघायला मिळतील की तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट आहे का, स्टेटस म्हणजे तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट आहे का, येस ऑर नो, अवेलेबल ऑर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड. म्हणजे जर तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट आत्ता असेल तर तुम्ही अवेलेबलवर सिलेक्ट करू शकता. बट जर तुम्ही EWSमधनं असाल पण तुमच्याकडे तुमचं EWS सर्टिफिकेट नाही आहे तर इकडे तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड ह्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे मी अप्लाय केलेलं आहे बट मी अजून मला रिसिव्ह झालेलं नाही आहे. तिथे अप्लाइड बट नॉट रिसिव्ड ह्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे जे पण काही डिटेल्स आहेत हे तुम्ही फिलअप करू शकता. आता जर तुम्ही EWSमधनं बिलॉंग नसाल करत तर सिम्पली तुम्हाला इथे नोवर सिलेक्ट करायचं आहे. आता त्याच्यानंतर तुमची कास्टची नेम
जे पण तुम्ही कास्टमध्ये बिलॉंग करताय तर त्या कास्टची तुम्हाला नेम एंटर करायची आहे. त्याच्यानंतर आर यू बिलॉंग टू PWD हे आपण ऑलरेडी सिलेक्ट केलं होतं. त्याच्यानंतर तुमचे मायनॉरिटीचे डिटेल्स येस ऑर नो, तर नो आपण ऑलरेडी सिलेक्ट केलं होतं. त्याच्यानंतर ऑर्फन डिटेल्स, तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट आहात का, ते इकडे तुम्हाला येस ऑर नो बघायला मिळेल. तर तुम्ही येस असाल, ऑर्फन असाल तर येसवर सिलेक्ट करू शकता, नाहीतर नोवर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता हे झालं तुमचं ओपनसाठी. आता जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये लाय करताय, आता सपोज मी जर OBCमधनं लाय करत असेल तर इथे मी OBCवर सिलेक्ट करेन. आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या कास्टमध्ये बिलॉंग करताय तर ती कास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. आता सपोज मी इथे कुठली तरी एक कास्ट सिलेक्ट करतो, ही एक कास्ट सिलेक्ट करतो, ह्या कास्टमध्ये मी बिलॉंग करतो. आता त्याच्यानंतर तुमच्याकडे OBCचं सर्टिफिकेट आहे का, तर हे तुम्हाला विचारलं जाईल. डू यू पजेस कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आहे का, अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अप्लाइड. म्हणजे माझ्याकडे एकतर आहे किंवा मी अप्लाय केलं आहे पण अजून रिसीव्ह झालेलं नाही आहे, किंवा मी अजून अप्लाय केलेलं नाही आहे. तर हे 3 ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अवेलेबल सिलेक्ट करू शकता. जर तुमच्याकडे OBC सर्टिफिकेट आत्ता नसेल बट तुम्ही जर अप्लाय केलं आहे तर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड ह्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुमच्याकडे OBC सर्टिफिकेट नसेल तिकडे नॉट अप्लाइड ह्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, जर मी नॉट अप्लाइडवर सिलेक्ट केलं तर पुढे तुम्हाला काही ऑप्शन बघायला मिळणार नाही. बट जर मी त्या अवेलेबलवर सिलेक्ट केलं तर अजून तुम्हाला काही ऑप्शन बघायला मिळतील, तर ते तुम्हाला फिलअप करावे लागतील. ठीक आहे, जर मी ते अप्लाइड बट नॉट रिसिव्डवर सिलेक्ट केलं तर इकडे तुम्हाला रिसिप्ट नंबर वगैरे विचारलं जाईल, तर ते तुम्हाला फिलअप करायचं. ठीक आहे, जर तुम्ही नॉट अप्लाइडवर सिलेक्ट केलं तर काहीच नाही. ठीक आहे, सो हे तुम्हाला सगळं फिलअप करायचं आहे. आता जर मी ते अवेलेबलवर सिलेक्ट केलं तर हे अजून तुम्हाला डिटेल्स विचारले जाईल. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, जे पण तुम्ही कास्ट सर्टिफिकेट OBCमधून बिलॉंग करताय तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, तर हे तुम्हाला अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अप्लाइड, तर हे परत 3 तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतील. जर असेल तर अवेलेबल करा, अप्लाय केलं असेल बट अजून आलेलं नाही आहे तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, बट जर तुम्ही अप्लायच नाही केलं आहे तर नॉट अप्लाइड. ह्या तिघांपैकी कुठलं ऑप्शन असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आता त्याच्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का. जर तुम्ही OBCमधनं लाय करत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल विचारलं जाईल, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, तर इकडे येस ऑर नो म्हणजे अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड और नॉट अप्लाइड, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. अवेलेबल असेल तर अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड किंवा नॉट अप्लाइड, ह्या तिघांपैकी तुम्ही काही पण सिलेक्ट करू शकता. आता बऱ्याच मुलांना प्रश्न असेल, दादा माझ्याकडे अजून कास्ट सर्टिफिकेट आलेलं नाही आहे, दादा माझ्याकडे अजून व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आलेलं नाही आहे, माझ्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही आहे, तर हे आता आपल्याला अपलोड करावे लागेल का, तर नाही. ह्या तिघांपैकी आत्ता तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार नाही आहेत. हे फक्त CETची एक्झामची फॉर्म फिलिंग आहे, ही तुमच्या ॲडमिशनसाठी फॉर्म फिलिंग नाही आहे. ॲडमिशनसाठी फॉर्म फिलिंग तुमची CETची एक्झाम नंतर अजून एक फॉर्म फिलिंग होते, त्यावेळी तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. आत्ता जरी तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तरी काही हरकत नाही, तुम्ही इकडे नॉट अप्लाइड ह्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला अप्लाय करावं लागेलच असं कुठलंही कंपल्शन नाही आहे. जस्ट तुम्हाला ते विचारलं आहे की तुमच्याकडे आहे का, मग त्याचे तुम्ही हे डिटेल्स फिलअप करा. जर नसेल तर तुम्ही सिम्पली नॉट अप्लाइडवर सिलेक्ट करा, तुम्हाला अपलोड करावं लागणार नाही आहे. जेव्हा तुमची CETची एक्झाम होईल त्याच्यानंतर तुमची एक कॅपराऊंडची प्रोसेस होते, म्हणजे ती खास करून तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी असते. म्हणजे जिथे पण तुम्ही ॲडमिशन घेता, इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा ॲग्रिकल्चर, तर त्याच्यासाठी ती प्रोसेस होते. आणि त्यावेळी कंपल्सरीली तुम्हाला कॅटेगरीचे सर्टिफिकेट अपलोड करावे लागतात. आणि जर त्यावेळी जर तुम्ही सर्टिफिकेट अपलोड नाही केले तर तुमची कॅटेगरी ओपनमध्ये कन्वर्ट केली जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळत नाहीत. सो त्याच्यामुळे आत्ता जरी तुमच्याकडे कुठल्याही कॅटेगरीचे सर्टिफिकेट नसतील तरी काही टेन्शन नका घेऊ, तुम्ही नॉट अप्लाइड ह्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करा. जी कॅटेगरी आहे तीच तुम्हाला इथे दाखवली जाईल, बट ती तुम्हाला कॅटेगरीचे सर्टिफिकेट अपलोड नाही करावे लागणार. सो त्याच्यामुळे अजिबात तुम्ही टेन्शन नका घेऊ, बट तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या सर्टिफिकेटला अप्लाय करून ठेवा. कारण की कसं आहे की जेवढे पण काही कॅटेगरीचे सर्टिफिकेट आहेत तर हे यायला खूप टाईम लागतो, खूप महिना म्हणजे 1 महिना 2 महिनासुद्धा लागू शकतो. सो त्याच्यामुळे आत्ता तुम्ही हे अप्लाय करून ठेवा, म्हणजे जेव्हापर्यंत तुमची CETची एक्झाम होईल तोपर्यंत जेवढे पण काही कॅटेगरीचे सर्टिफिकेट आहेत हे तुमच्या हातामध्ये असतील आणि त्याच्यानंतर ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला कुठलीही घाई गडबड होणार नाही. सो आत्ता जरी नसेल तरी काही नका टेन्शन घेऊ, सिम्पली तुम्ही नॉट अप्लाइड ह्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे, आता त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट आहात का, येस ऑर नो. जर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट असाल तर तुम्ही येसवर सिलेक्ट करू शकता, जर ऑर्फन कॅन्डिडेट नसाल तर तुम्ही नोवर सिलेक्ट करू शकता. आता त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड हा ऑप्शन दिलेला आहे, तर ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्यावर क्लिक केल्यानंतर जे पण तुम्ही 10वीचे डिटेल्स तुम्ही आधी फिलअप केले होते तर ते सगळे डिटेल्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील. तर हे सगळे तुम्हाला बघायचे आहेत, हे तुम्ही चेंज वगैरे नाही करू शकत. ठीक आहे, तर हे सगळं तुम्ही बघितल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या MST CETचे अजून काय काय डिटेल्स तुम्हाला फिलअप करायला येतील. आता हे खूप इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत. आता इकडे तुम्हाला काय दिलं आहे, सिलेक्ट सब्जेक्ट ग्रुप फॉर MST CET 2024.
की तुमचा कुठला सब्जेक्ट ग्रुप असला पाहिजे MSTCD 2024साठी. आता जर तुम्हाला PCMची एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही PCM हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स. जर तुम्ही PCM हा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्ही फक्त PCMचीच एक्झाम देऊ शकता, तुम्ही PCBची एक्झाम देऊ नाही शकत. आता जर तुम्हाला PCBची एक्झाम द्यायची आहे तर तुम्ही PCB हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. जर तुम्ही PCB हा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्ही फक्त PCBचीच एक्झाम देऊ शकता, तुम्ही PCMची एक्झाम नाही देऊ शकत. आता जर तुम्हाला PCM आणि PCB हे दोन्हीही जर तुम्हाला एक्झाम द्यायचे असतील तर सिम्पली तुम्हाला बोथ PCM अँड PCB हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे तुम्हाला PCMची पण एक्झाम द्यायची आहे आणि PCBची पण एक्झाम द्यायची आहे. हा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता जर मला फक्त PCMचीच एक्झाम द्यायची असेल तर मी फक्त PCM हा ऑप्शनवर सिलेक्ट करेन. त्याच्यानंतर सिलेक्ट लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर. तुम्हाला क्वेश्चन पेपर कुठल्या लँग्वेजमधनं पाहिजे. इकडे तुम्हाला 3 लँग्वेज दिलेले आहेत, बट ह्याच्यामधून तुम्ही फक्त इंग्लिशच सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला वरती पॉपअप पण येईल की तुम्ही क्वेश्चन पेपर इंग्लिशमधनं सिलेक्ट करताय. त्याच्यानंतर कन्फर्म युअर लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर, तिकडे तुम्हाला परत इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय काय सेंटरचे डिटेल्स विचारले जातील, की जर तुम्ही MSTCDची एक्झाम आता देणार असाल तर त्याच्यासाठी तुमचे सेंटर कुठे आलं पाहिजे. तर ते सेंटर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, की तुम्हाला कुठल्या स्टेटमध्ये सेंटर पाहिजे. की तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट केलं, आता त्याच्यानंतर तुम्हाला काय काय डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहेत. आता जे पण डिस्ट्रिक्ट तुमच्या घराच्या जवळ असेल तर ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला प्रेफरन्स नंबर 1ला ठेवायचं आहे. प्रेफरन्स नंबर 2ला थोडंसं लांबचे डिस्ट्रिक्ट, प्रेफरन्स नंबर 3ला थोडंसं अजून लांब, प्रेफरन्स नंबर 4ला अजून लांब. तर असे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहेत. ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा नंबर लागला पाहिजे, जे पण डिस्ट्रिक्ट तुमच्या घराजवळ असेल, ज्याच्याने तुम्हाला ट्रॅव्हलिंगला जास्त इश्यू नाही होणार, म्हणजे तुमच्या जवळपासच कुठेतरी सेंटरमध्ये नंबर लागेल, तर ते डिस्ट्रिक्ट नंबर 1 प्रेफरन्सला ठेवायचं आहे. आता इथे मी सपोज मुंबई ठेवलं, इथे मी मुंबई ठेवतो, मुंबई सिटी. प्रेफरन्स नंबर 2ला मी ते मुंबई सबर्बन ठेवतो. प्रेफरन्स नंबर 3ला माझ्या जर मुंबईमधनं तर जवळ अजून जर बघायला गेलं तर मला पालघरमध्ये चालेल, तर मी पालघर सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर प्रेफरन्स नंबर 4ला मी ठाणे सिलेक्ट करतो. ओके, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही प्रेफरन्स सिलेक्ट करू शकता. मी पाहिजे तर प्रेफरन्स नंबर 3ला ठाणे ठेवू शकलो असतो किंवा प्रेफरन्स नंबर 4ला मी पालघर ठेवू शकलो असतो. सो जसं मला कन्व्हिनियंट असेल तसं तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता हे सगळं तुम्ही सिलेक्ट करून झाल्यानंतर एकदा सगळं तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. जर तुमचं काही चुकलं असेल तर लगेच इथेच करेक्ट करून घ्या, कारण की नंतर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. आता त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय काय डिटेल्स विचारले जातील. आता ह्या इकडे तुम्हाला तुमचा फोटोग्राफ आणि तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे. तिकडे तुम्हाला काय दिलं आहे, सिलेक्ट अपलोड टाईप, तुम्ही काय अपलोड करताय. तिकडे मी फोटोग्राफ सिलेक्ट करतो. आता जर तुम्ही फोटोग्राफ सिलेक्ट केला असेल तर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला फोटोग्राफच अपलोड करायचं आहे. बरेच मुलं काय करतात, इथे फोटोग्राफ सिलेक्ट करतात आणि सिलेक्ट करताना सिग्नेचर अपलोड करून टाकतात. त्याच्याने अजून पुढे एक प्रॉब्लेम होतो, त्यांच्या ॲडमिट कार्डवरती मिस्टेक होते. तर त्याच्यामुळे आत्ताच जे पण काही तुम्ही सिलेक्ट करताय हे केअरफुली बघून सिलेक्ट करा आणि जे तुम्हाला दिले त्याच ठिकाणी ते अपलोड करा. ठीक आहे. आता ह्या इकडे मी ओपन करतो, म्हणजे मला कॉम्प्युटरमधनं अपलोड करायचं आहे. सो मी ते ओपन करतो. हा मी एक डेमो फोटो अपलोड करतो, पासपोर्ट साईज फोटो. तर हा फोटो तुम्ही अपलोड करताय, तर हे तुम्ही इथे दिलेलं आहे, तुम्हाला साईन दिलेला आहे अपलोडचा. जर तुम्हाला क्रॉप करायचा असेल तर तुम्ही क्रॉप पण करू शकता. जर तुम्हाला असाच फोटो अपलोड करायचा असेल तर तुम्ही अपलोड पण करू शकता. आता फोटो अपलोड करताना तुम्ही पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा आणि ट्राय करा तुमचा जो रिसेंट फोटो आहे तर तोच फोटो तुम्ही अपलोड करा. कारण की कसं, जेव्हा तुम्ही एक्झामला जाता तेव्हा एक्झाम सेंटरमध्ये तुमचा फोटोग्राफ तुमच्या ॲडमिट कार्डसोबत कम्पेअर करतात, की ज्या ॲडमिट कार्डवरती फोटो आहे तर तोच फोटो तुमचा आहे का, तर हे कम्पेअर करतात. तर त्याच्यामुळे तुमचा जो पण काही रिसेंट फोटो असेल तर तोच तुम्ही अपलोड करा, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होणार नाही. आता त्याच्यानंतर अपलोड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता अपलोडवर सिलेक्ट केल्यानंतर तुमचा फोटोग्राफ ऑटोमॅटिकली अपलोड होऊन जाईल. आता त्याच्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे. आता सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुम्हाला सिग्नेचर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सिग्नेचर अपलोड करताना परत इकडे ओपनवर आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जर सिग्नेचर असेल तर ती सिग्नेचर तुम्ही सेव्ह करून ठेवा. कुठल्या तरी एका पेजवर साईन करा, ती तुम्ही स्कॅन करा आणि कॉम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करा आणि ही साईन इथे सिलेक्ट करा अशी आणि ओपन करा, म्हणजे तुमची साईन ऑटोमॅटिकली इथे अपलोड होऊन जाईल. जर तुम्हाला क्रॉप वगैरे करायचं असेल करू शकता, डायरेक्टली अपलोड करायचं असेल तर डायरेक्टली अपलोड पण करू शकता. हे तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे बघितलं जाईल, तुम्हाला एक प्रिव्ह्यू दिसेल की तुमचा फोटोग्राफ आणि तुमची सिग्नेचर असं तुम्हाला दिलेलं आहे. हे परफेक्ट आहे का? जर तुमचं काही चुकीचं अपलोड झालं असेल तर तुम्ही ते चेंज करू शकता. ठीक आहे. जर बरोबर असेल तर सेव्ह अँड प्रोसीड हे ऑप्शनवर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट विच यू आर अपलोडिंग. आता कुठलं तरी तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार. आता हे डॉक्युमेंट कुठलं अपलोड करायचं आहे, तिकडे तुम्हाला बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही पॅन कार्ड अपलोड करू शकता, तुमचा इंडियन पासपोर्ट असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता, वोटर ID कार्ड अपलोड करू शकता, बँक पासबुक विथ फोटोग्राफ अपलोड करू शकता, आधार कार्ड अपलोड करू शकता.
अजून आधार कार्डची प्रिंट असेल तर ती पण तुम्ही अपलोड करू शकता. अजून बरेच 2-3 ऑप्शन दिलेले आहेत, तर ते पण तुम्ही अपलोड करू शकता. आता बऱ्याच मुलांकडे आधार कार्ड असतं, तर तुम्ही आधार कार्डावर सिलेक्ट करा. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायला एक ऑप्शन दिला जाईल. आता ह्या इकडे तुम्हाला अपलोडवर सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर ओपन हे ऑप्शनवर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता इकडे तुम्हाला आधार कार्ड PDF असेल तर तुम्ही PDF अपलोड करू शकता. इथे मी PDF सिलेक्ट करतो. आता ही PDF आलेली आहे आणि मी इथे अपलोड करू शकतो. म्हणजे आता ही म्हणजे आधार कार्डची PDF अपलोड झालेली आहे. जो पण काही तुमचा आधार कार्डचा स्कॅन केलेला फोटो असेल तो तुम्ही PDF कन्वर्ट करू शकता आणि ते तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला आधार कार्ड चेक करायचं असेल की तुम्ही परफेक्टली आधार कार्ड अपलोड केलेत का, तर तुम्ही आधार कार्ड व्ह्यूवर पण सिलेक्ट करू शकता. त्याच्याने तुमची एक PDF ओपन होईल. आता मला चेक नाही करायचं आहे, मी सरळ सेव्ह अँड प्रोसीडवर सिलेक्ट करतो. आता सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही जेवढे पण काही डिटेल्स भरलेले आहेत तर ते सगळे तुम्हाला दाखवले जातील. आता ह्याच्यापैकी जर तुम्ही कुठलेही डिटेल्स चुकीचे फिलअप केले असतील तर तुम्ही आत्ताच ते करेक्ट करून घ्या. एकदा तुम्ही पेमेंट केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही करेक्ट करायला गेलात तर ते करेक्ट होणार नाही आहेत. सो त्याच्यामुळे पेमेंट करायच्या आधी जे पण काही डिटेल्स तुम्ही फिलअप केले आहेत हे तुम्ही चेक करून घ्या. कारण की बरीच मुलं असे असतात जे पण काही डिटेल्स फिलअप करतात हे चेक नाही करत आणि त्याच्यानंतर त्यांना प्रॉब्लेम येतात. एक्झामला जाताना अंडरटेकिंग न्यावं लागतं. सो असं भरपूर काय प्रॉब्लेम येतो. सो सगळे डिटेल्स एकदा तुम्ही चेक करून घ्या. फोटोग्राफ आणि सिग्नेचर बरोबर अपलोड झाले आहेत का हे सगळं केअरफुली चेक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, जेवढे पण इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत हे सगळे तुम्ही रीड केलेले आहेत. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते जेवढे पण काय रेडमध्ये इन्स्ट्रक्शन आहेत हे पण तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता प्रोसीड फॉर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इकडे दिलं जाईल की प्लीज चेक दी डिटेल्स फिल्ड इन द ॲप्लिकेशन फॉर्म केअरफुली बिफोर मेकिंग दी पेमेंट. आफ्टर मेकिंग दी पेमेंट यू विल नॉट एबल टू मेक एनी चेंजेस इन ॲप्लिकेशन फॉर्म डिटेल्स. म्हणजे पेमेंट करायच्या आधीच तुम्ही सगळे डिटेल्स चेक करून घ्या. कारण की पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला कुठलेही डिटेल्स चेंज करता येणार नाही आहेत. सो सब्जेक्ट ग्रुप मेनली तुम्ही चेक करून घ्या. भरपूर जण सब्जेक्ट ग्रुप चुकीचा अपलोड करतात, चुकीचा सिलेक्ट करतात. तर सब्जेक्ट ग्रुप पण तुम्ही चेक करून घ्या. जर सगळे डिटेल्स बरोबर असतील, आर यू शुअर टू प्रोसीड टू पेमेंट, तर येसवर सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंटच्या पोर्टलवर नेलं जाईल. इथे परत तुमचे काय पर्सनल डिटेल्स बघायला मिळतील. तुमची EWSला अप्लाय केलं आहे की नाही, तुमचा सब्जेक्ट ग्रुप तुम्ही कुठला सिलेक्ट केला आहे, तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची ॲप्लिकेशन फॉर्मची फी दिलेली आहे. आता जर तुम्ही कॅटेगरीमधनं ॲप्लिकेशन फॉर्म भरत असाल, कुठली पण कॅटेगरी असेल, जर तुम्ही कॅटेगरीमधनं ॲप्लिकेशन फॉर्म भरत असाल तर तुमची फी 800 रुपीज असणार आहे. जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट असाल, तुम्ही ओपनमधनं ॲप्लिकेशन फॉर्म भरणार असाल तर तुमच्यासाठी 1000 रुपीज ॲप्लिकेशन फॉर्मची फी असणार आहे. तर ती फी तुम्हाला ते पेमेंट करायची आहे. जर तुम्ही OMS कॅन्डिडेट असाल, म्हणजे दुसऱ्या स्टेटमधनं असाल, तर तुमच्यासाठी पण 1000 रुपीज फी असणार आहे. आता इकडे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फी ह्या ऑप्शनवर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 800 रुपीज पे करायचे. इथे तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कसं तुम्ही पेमेंट करणार आहात त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन आय ॲग्री. जर तुम्ही रॅझो पेनी करणार असाल तिकडे तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे वाचून तुम्ही प्रोसीड करू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या पण मेथडने तुम्हाला पेमेंट करायचे आहेत त्या मेथडने तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. आता इकडे तुम्हाला एक QR कोड वगैरे येईल. जर तुम्हाला नेट बँकिंगनी करायचं असेल, UPI कार्ड, तर ते तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळी पुढची प्रोसेस काय करायची आहे तुम्हाला माहिती आहे, पेमेंट वगैरे कसं करायचं आहे. सो आय होप जेवढी पण काही डिटेल्स मी ह्या इकडे तुम्हाला सांगितलेली आहे ते सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवा. कारण की आत्तापासून ते तुमची ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत जेवढे पण काय व्हिडिओज आहेत, जेवढे पण काय तुमची प्रोसेस असणार आहे, तर ती सगळी प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. पूर्ण मी तुम्हाला गाईड पण करणार आहे तुमची ॲडमिशन प्रोसेसपर्यंत. सो त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, ज्याच्याने जर मी काय कुठली अपडेट अपलोड केली तर लगेच तुम्हाला ती अपडेट पोहोचेल. सो गाईज आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.